काकू नुसतं बसून कसं तरी वाटतंय. मी करतो तुम्हाला मदत. आणि रोज तर तुम्ही तुमच्या हातचंच खाता ना. आज माझ्या हातची चव बघा. मसाले भात तर माझा फेवरेट आहे एकदम. काकू मसाले भात आहे ना आपण एकदम बेस्ट बनवतो. आत्या तर मला कंटिन्यू रेसिपी विचारत असते पण मी तिला सांगतच नाही. तुम्हाला सांगू शकतो काय ना मसाल्यांसोबत आहे ना थोडा गोडा मसाला पण टाकतो म्हणजे कसं जरा चरमरीत होतं. हेच काय ते सिक्रेट इन्ग्रेडियंट. दीप, सुलू आत्या आत्या अरे काय तू इथे किती लागले तुला? कसं कळलं? ठीक आहेस ना तू? आणि कुठे शोधणार होते मी तुला? किती फोन करायचा प्रयत्न केला, तुझा फोनही लागत नाही. म्हटलं ट्रेनच्या बाहेर आहे, काय होतंय मला कसं कळणार होतं? कुठे होतास अगं, तू? हो. जीव घालमेल झाला होता माझा जीवाची. कुठे होतास तू? मला ज्योतीचा फोन आला ना म्हणून मला कळलं की तू इथे आहेस. तू शांत बस. इकडे इकडे बस आधी. ठीक आहेस ना? शांत हो. हो हो तू बस बस. सुलू मी एकदम ठीक आहे. काळजी करू नको. आणि ते असंच आहे. हे एवढं सगळं काय घेऊन आलीस तू? हे थोडं खायला आणलं होतं तुला. ताई हे डबे द्या इकडे. अगं तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. दीपला इथे ठेवून घेतलेत तुम्ही, काळजी घेताय त्याची एवढी. मला खरंच कळत नाही तुमचे आभार कसे मानू. अहो आभार मानण्याची गरजच नाहीये. हे सगळं आपल्या माणसांसाठीच करते ना. नका एवढा विचार करू. तुम्ही बोलत बसा, मी आहे आतमध्ये. तुला आवडतं त्या सगळ्या गोष्टी आणल्यात आणि ना याच्यात कपडे आहेत तुझे, तुला लागतील ते. काय झालं? काही नाही. शाळेतल्या दिवसांची आठवण आली. शाळेत मधल्या सुट्टीत तू असंच गरम गरम डब्बा घेऊन यायचीस. ते मसाला भात. काकू 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 तुम्हाला माहितीये का आत्या आहे ना माझी आम्हाला शाळेत जाताना कधीच डबा द्यायची नाही. कायम मधल्या सुट्टीत गरम गरम डबा घेऊन यायची. मग काय मी आणि दादा आम्ही असं एकत्र बसून जेवायचो. विराज खूप लहान होता तेव्हा. थांबा